मुंबईतील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडला जाणार आहे। त्याच्या जागी आता नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतुकीच्या नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे, ते आपण समजून घेऊया। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। मुंबईतील परेल आणि प्रभादेवी परिसरात पूर्व पश्चिमेत जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज पाडून त्याच्या जागी नवीन पूल बांधला जाणार आहे। यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे। आता वाहतुकीचे पर्याय नेमके कोणते ते आपण समजून घेऊया। प्रभादेवी पुलाची पश्चिम वाहिनी बंद होणार असल्याने दादर पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना मडकेबुवा चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे टिळक पुलाद्वारे मार्गक्रम करावे लागणार आहे। प्रभादेवी व वरळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मडकेबुवा चौकातून आंबेडकर रोडने भारत माता जंक्शनकडे उजवे वळण घेऊन पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पूर्व वाहिनी बंद केल्यानंतर परळकडे जाणारी वाहने संत रोहिदास चौक ते वडाचा नाका आणि लोअर परेल पुलाद्वारे भारत माता जंक्शनपर्यंत पोहोचतील। सायन व माटुंगा दिशेने जाणारी वाहने सेनापती बापट मार्गावरून डावे वळण व्ही.एस. मटकर मार्ग, बाबूराव परुळेकर मार्ग व टिळक पूल मार्गे होदादाद सर्कलकडे जातील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।